वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून फळबागा, संत्रा बागा, हळद, सोयाबीनसह इतर सर्व पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। या भीषण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। वाशिम जिल्ह्यात 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती जी ती पाण्याखाली आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी ज्या ठिकाणी आहे मेळशी परिसरात, या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी संत्रा बाग असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, फळबाग असेल, ही पूर्ण या नदीच्या पाण्याखाली आलेली आहे। या ठिकाणी चित्र पाहिलं तर अक्षरशः शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। कुठेतरी प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांची व्यथा जाणून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, आज एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि 4 दिवसापासून पाऊस सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र मेडशी येथे काल सायंकाळी 5च्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाणी झाल्यामुळे या मोरणा नदीला महापूर आलेला आहे। मोरणा नदीच्या पात्रात सुद्धा हे पाणी बसत नाहीये। नदीकाठचे जेवढे शेती सर्व खरडून गेलेले आहेत आणि बाजूच्या जे शेत आहेत त्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, मेडशी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।